कारली तेलात तळा किंवा तुपात घोळा, पण ती कडू ती कडूच अशी म्हण आहे की नाही. पण आज जी आपण ही कारली करणार आहोत ना, ती अगदी मस्त अशी चुरचुरीत होतात. अगदी मोठीच माणसं काय, पण लहानगीसुद्धा अगदी आवडीने खातात. तर इथे पहा, मी ही 2-3 कारली घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ह्यातल्या आतल्या बिया अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, ह्या सगळ्या कारल्याच्या मी अशा बिया काढून घेतल्या आणि ह्याचे आपल्याला ना असे मोठे मोठे उभे असे काप करून घ्यायचे आहेत. अगदी बारीक करायचे नाही, असे लांब लांब आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर आता इथे ह्या सगळ्या कारल्याचे मी असे उभे काप करून घेतले आहेत. त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे मीठ आपल्याला ह्याला चोळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी ठेवून द्यायचं. आता इथे पहा, एक 15 ते 20 मिनटानंतर ह्याला आपण मीठ चोळून घेतलं होतं, त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे. ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायची थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि इथे साधारण 2 ते 3 चमचे चिंच गुळाचा आपल्याला कोळ घालायचा आहे. असं चिंच गुळाचा कोळ घातल्याने ना ही मस्त अशी आंबट, गोड, तिखट अगदी चवीला खूप छान लागतात. आता हे सगळं लावून आपल्याला 15 ते 20 मिनटं असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि त्यानंतर इथे पहा, मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये ही सगळी अशी घोळवून घ्यायची आहेत. आता तवा तापत ठेवायचा, थोडंसं तेल घातलं आणि अशी ही कारल्याचे काप आपल्याला लावून घ्यायचे आहेत. अगदी मस्त लागतात, तुम्ही नक्की करून पहा. डाळीची आमटी, चपाती, भाकरीबरोबर तर खूप अप्रतिम लागतात. गरमागरम डाळीची आमटी आणि भात आणि ही अशी चुरचुरीत तळलेली कारली खूप छान लागतात. नक्की करून पहा. तर इथे पहा, मस्त अशी ही दोन्ही बाजूने कारली अशी छान चुरचुरीत तळून घेतली आणि मस्त अशी आपली ही चुरचुरीत तळलेली कारली तयार झाली आहेत. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.